15 तारखेपर्यंत निधी उपलब्ध करून द्या. होत नसेल तर मात्र आम्ही हातबल झालोय आता काम करायचं. पाणी पुरवठामध्ये इथे जवळपास 150 कोटीची पेंडिंग असतील. आपली सार्वजनिक बांधकामची जवळपास 427 कोटीची पेंडिंग असतील. असे विविध प्रकारच्या गेले 1.5 वर्ष झाला मी वारंवार प्रशासनाकडे आमचे निवेदन दिलेले आहेत. आमची थकीत बिल द्यावी म्हणून. 15 एप्रिल पासून काम बंद करण्याचा कंत्राटदार असोसिएशनने दिला इशारा. चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. राज्यातील नवीन सरकार नोव्हेंबर 2024 ला स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यापासून गेली 17 महिने झाले सरकारकडून नुसता आश्वासनांचा पाऊस आर्थिक बजेटमध्ये पडला आहे. प्रत्यक्षात गंगाजळी रिकामी असून 17 महिन्यात शासनाने केवळ 20,000 कोटी इतकेच देयके अदा केली आहेत. शासनाकडून वेळोवेळी केवळ आश्वासने मिळत असून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे सर्व विभागातील विकास कामे 15 एप्रिल पासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, सहाय्यक अधीक्षक अभियंता सुहास वायचळ तसेच कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांना कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे, शासनाकडून 1,16,500 कोटी इतकी प्रलंबित देयके होती. गेल्या 17 महिन्यांमध्ये शासनाने केवळ 20,000 कोटी रुपये देयक दिली आहेत. त्यामुळे अजून 96,400 कोटी इतकी देयके बाकी आहेत. त्यामुळे राज्यातील 3 लाख कंत्राटदार व विकासक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले अंदाजे 4 कोटी लोक, व्यावसायिक यांचेवर परिणाम होत आहे. तसेच निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे कंत्राटदार यांचेवर विविध बँकांचे कर्ज झाले आहे. त्यामुळे कंत्राटदार व त्यांचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावातून जात आहेत. तसेच सदर गोष्टींमुळे काही कंत्राटदार यांनी आपले जीवन संपवलेले असल्याचेही निवेदनात दिले आहे. यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष किशोर जामदार म्हणाले, कोल्हापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही 15 तारखेपासून पूर्णतः काम बंद आंदोलन करणार आहे. गेले 1.5 वर्ष झाला मी वारंवार प्रशासनाकडे आमचे निवेदन दिलेले आहेत. आमची थकीत बिल द्यावी म्हणून. परंतु आता आम्ही राज्यव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये जो राज्याचे 96,000 कोटी रुपये देणे बाकी आहेत. विविध विभागाची, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, जलसंपदा विभागात असेल, अशा सगळ्या प्रकारच्या विविध विभागातील पूर्णतः कामे आम्ही 15 तारखेपासून बंद करणार आहे. आणि 15 तारखेपासून नवीन कोणतीही निविदा आपल्या इथे पब्लिश झाली तर आम्ही त्याच्यासाठी काम भरणार नाही, असं आम्ही आता याच्यामध्ये ठाम निर्णय घेतलेला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, 2025 मध्ये, पण त्याच्यामध्ये आम्हाला तुटपुंज निधी उपलब्ध झाला. 5% 3% असा सार्वजनिक बांधकामाला उपलब्ध झाला, जो की आम्हाला कुठल्या आमच्या काढलेल्या लोनच्या व्याजाला पण कुठे आम्हाला तो लागू होत नाही. आणि कॉन्ट्रॅक्टर असा आहे की आपण कॉन्ट्रॅक्टर प्रशासनाने 2 चाक आहेत, आपल्या गाडा आहे आणि या गाड्यात 1 चाक जर पडलं तर कुठं हा गाडा ओढला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही यांना वारंवार त्यांना निवेदन दिले होते, पण त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झालेला नाहीये. त्यामुळे आता आम्हाला हे काम कारवाई करायला पाणी पडलेलं आहे. आम्ही आता इमर्जन्सी कामे 15 तारखेपर्यंत चालू ठेवतोय. आता आम्ही निवेदन दिलेलं आहे, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे 15 तारखेपर्यंत निधी उपलब्ध करून द्या. होत नसेल तर मात्र आम्ही हातबल झालोय आता काम करायचं. तर पूर्ण राज्यातील 96,000 कोटी रुपये आहे. विविध डिपार्टमेंटमध्ये विविध प्रकारच्या अमाऊंट्स आहेत. त्याच्यामध्ये पाणी पुरवठामध्ये इथे जवळपास 150 कोटीची पेंडिंग असतील. आपली सार्वजनिक बांधकामची जवळपास 427 कोटीची पेंडिंग असतील. असे विविध प्रकारच्या विविध आणि प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळ्या प्रकारचे अमाऊंट बाकी आहेत. टोटल अमाऊंट जवळ 96,000 कोटीची पूर्ण महाराष्ट्र शासनाने शिल्लक आहेत. या आंदोलनात बाळासाहेब तुरंबे, सुरेश नलवडे, आप्पा मोहिते, प्रदीप पाटील, महेंद्र कलकुटकी, मोहन पाटील, मधुकर कुंभार, अविनाश गुप्ते, रमेश तोडकर, तानाजी शेंडगे, सतीश कुंभार, सुभाष पाटील, महेंद्र कलकुटी, शक्ती शिंदे, दिलीप पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.